अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत भगवान दत्तात्रयांच्या श्री नृसिंह सरस्वती या अवताराविषयी. श्री नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती हे श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. नरसोबाची वाडी, औदुंबर व गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या गावी अंबा भवानी आणि माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे, परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व नृसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवन कार्याचे आणि लीलांचे वर्णन केले आहे. हा ग्रंथ दत्त भक्तांचा वेद मानला जातो. नृसिंह सरस्वतीमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. गुरुचरित्रातील एक कथा पुढील प्रमाणे आहे. नृसिंह सरस्वतींनी जन्मताच ओंकाराचा उच्चार केला, परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत. अशीच 7 वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. वयाच्या 8व्या वर्षी मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्री केदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्ण सरस्वतींनी नरहरीला मठ परंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नृसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले. मातापित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, आमरापूर या गावी राहिले. आमरापूर हे गाव कृष्ण पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती 12 वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर गाणगापुरी ते 24 वर्ष राहिले. त्यावेळी बेदरचा बादशाह अल्लाउद्दीन दुसरा यांनी त्यांची पूजा केली. आपल्या शिष्यांसह ते श्रीशैलाकडे निघाले. नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभांचेच कार्य पुढे चालविले आणि दत्त भक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख 7 शिष्य होते. माधव सरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती या सर्वांनी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नृसिंह स्वामींनी जेथे जेथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे. महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाचा प्रारंभ नृसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नृसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्त सांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. नृसिंह सरस्वती हे इसवी सन 1388 ते 1421 या काळात तीर्थयात्रेवर गेले. चातुर्मासात औदुंबर गावी इसवी सन 1241, इसवी सन 1422 ते 1434 या काळात नरसोबावाडीत व इसवी सन 1435 ते 1458 या काळात गाणगापूर येथे राहिले. गुरुचरित्र हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ होय. याची पारायणे महाराष्ट्रात होतात. हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ आहे. नृसिंह सरस्वती हे या ग्रंथाचे चरित्रनायक आहेत. गुरुचरित्राच्या 11व्या ते 51व्या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. नृसिंह सरस्वती दत्तोपासनाचे संजीवक होते. नृसिंह सरस्वती यांनी 13व्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेला पुनर्जीवन दिले. नृसिंह सरस्वतींचे शिष्य परंपरा: माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती,
आणि सिद्ध सरस्वती. नृसिंह सरस्वती यांची मराठीतील चरित्रे: द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती, चरित्र परंपरा कार्य व गुढे, लेखक अप्रबुद्ध. नृसिंह सरस्वती गाणगापूर यांचे चरित्र श्रीपाद शास्त्री किंवडेकर यांनी लिहिले. अशा प्रकारे आज आपण भगवान दत्तात्रयांच्या नृसिंह सरस्वती या अवताराविषयी संक्षिप्त चरित्र पाहिले. इति शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.